दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्राचं कणखर आणि दमदार असं नेतृत्व माननीय अजितदादा पवार आज त्यांच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर सकाळी मला आमच्या डॉक्टरांनी फोन केला, क्षणभर विश्वासच बसला। आपल्या गावात अजितदादाच्या माध्यमातून खरं तर 10-15 वर्षापूर्वी फार मोठी सभा झाली होती आणि राष्ट्रवादी पक्षाचं हे एक खंबीर नेतृत्व पुणे जिल्ह्यात आता आपण पाहत होतो। पुणे जिल्हा महानगरपालिका आतापर्यंत त्यांच्याच ताब्यात आपण राहिलेली पाहिली आणि असं हे दमदार नेतृत्व आपल्यातून हरपलं। त्यांच्या जाण्याने आपल्या महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्यात असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळी माझी महिला संघटना असेल, सर्वपक्षीय नेत्यांना खरं तर हे दुःख झालेलं आहे। त्या दुःखात तुम्ही आम्ही सर्व पिंपरी पेंढार ग्रामस्थ असतील, माझा वेठेकर परिवार असतील, पिंपरी पेंढार ग्रामपंचायत असेल, यांच्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबते। ओम शांती, ओम शांती। ही अपघातातील, राजकारणातील आणि सर्वात वाईट म्हणजे या गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद करणारी ही तोफ आज थंड झाली। लाडक्या बहिणींचा भाऊ, गरीब शेतकऱ्यांचा वाली आणि दुसरं म्हणजे पवार साहेबांनंतरचा प्रमुख नेता आज महाराष्ट्राचा यामध्ये आज सकाळी 9 वाजता आज आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी देखील एक काळा दिवस म्हणून ओळखला जाईल। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कैलासवासी अजितदादा पाटील, अजितदादा पवार यांचं सकाळी 9 वाजता विमान अपघातामध्ये दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे। ही बातमी मला रोहिदास कुठे यांनी फोन करून सांगितलं, तुम्हाला काही कळालं का? तोपर्यंत मी बसतो इथंच, मोबाईल पाहिला नव्हता आणि त्यांनी सांगितलं की अजित पवार गेले। विश्वासच बसेना, परंतु नंतर मोबाईल ओपन केले आणि त्याच्यामध्ये बातम्या आल्या की अपघात झालाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले, परंतु काही बातम्या येत होत्या की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत असणारे संपूर्ण 6 लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अजितदादांबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय खरडा व्यक्तिमत्व, वेळेचा पक्का आणि कामाचाही पक्का अशा प्रकारचा माणूस होता। पहाटे उठून लवकर आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची। त्यांचा कुठे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते वेळेच्या आधी पोहोचायचे आणि मग अधिकाऱ्यांची देखील धावपळ व्हायची। इतर वेळेला आपण पाहतो काही राजकीय कार्यक्रम असेल, सभा असेल, एखादा नेता आपल्या गावामध्ये यायचा असेल तर दिलेल्या वेळेपेक्षा 2 तासांनी 3 तासांनी उशिरा यायचे, परंतु अजितदादा वेळेचे इतके पक्के होते की ते वेळेवर बरोबर उपस्थित राहायचे। पुण्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले, मेट्रोची कामं पाहिली आणि त्यांचे उद्घाटन वगैरे त्याच दृष्टिकोनातून पहाटे 6 वाजता ते त्या कार्यक्रम स्थळी हजर व्हायचे। एखादा शब्द एखाद्याला दिला की ते काम झालं म्हणून समजायचं आणि एखादं काम होण्याजोगं नसेल तर ते नाही म्हणून सांगायचे, कडक भाषेमध्ये सांगायचे आणि तुला सांगितलंय ना होणार नाही, परत चक्रा मारू नको, म्हणजे चक्रा मारायला सुद्धा ते लावत नव्हते। अशा प्रकारचे कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्या 14 ते 19च्या कालावधीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये नव्हतं
तेव्हा त्यांना असं जाणवलं की सत्तेशिवाय आपल्याला कामं करता येणार नाहीत, जनतेची कामं होणार नाहीत, विकास कामं होणार नाहीत, आणि म्हणून त्यांनी युती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पवार साहेबांचा विरोध असताना देखील त्यांनी आपला एक राज्यातील गट घेऊन ते युती सरकारमध्ये गेले. तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि राज्याचं अर्थमंत्री पद मिळालं, आणि सगळ्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्या पुणे जिल्ह्याला, आपल्या महाराष्ट्राला पाहिजे त्या पद्धतीने ते न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज देखील सकाळी 9 वाजता बारामती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून येत असताना त्यांचं त्या ठिकाणी दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे. परंतु त्यांच्या दुःखाची बातमी समजल्यानंतर सर्वजण उपस्थित झाला. गावाची दुकानं त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आली, व्यवहार बंद ठेवण्यात आले, आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय. पादत्राणे काढा. ओम शांती शांती शांती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अत्यंत स्पष्ट बोलणारा हा नेता, खूप धडाडीचा आणि कर्तृत्ववान नेता आपल्या जिल्ह्यातून हरपलेला आहे. जिल्ह्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात होतं, आणि तसं त्यांचं कार्यही त्यात तेवढा मोलाचंच होतं. परंतु जे झालंय ते अत्यंत वाईट झालेलं आहे. परमेश्वर सुद्धा काही वेळेला किती निर्दय वागतो त्याचं हे उदाहरण आहे. चालता बोलता नेता आज आपल्यातून गेलेला आहे. आपल्या सर्वांना तर दुःख झालेलेच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाच्या सागरात लोटलेला आहे. असो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या संपूर्ण पिंपरीपेंडा ग्रामस्थांच्या वतीनं की दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. अत्यंत काळा दिवस. आपल्या आयुष्यात कधी आपण असा विचार सुद्धा केला नव्हता की अशी दुर्घटना महाराष्ट्रात घडेल आणि हा दिवस आपल्या सर्वांना पाहावा लागेल. या घटनेने समस्त ग्रामस्थ पिंपरीपेंडा दादांना आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमला. मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आजचा बुधवार इतक्या वाईट पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल असं कुणाच्याही स्वप्नातही नसतानाही आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार या छोट्याच्या एका त्यांच्या विमानाचं प्रचाराला येत असताना बारामतीजवळ विमानाला अपघात झाला आणि सर्व यंत्रणा त्या ठिकाणी धावल्या. शर्थीचे प्रयत्न झाले, परंतु अपघात एवढा मोठा भीषण होता की त्या ठिकाणी दादाबरोबर असणारी सर्व मंडळी त्यामध्ये कुणीही वाचला नाही अशी बातमी येते. आणि साधारणपणे 9च्या दरम्यान घडलेली ही घटना 10 वाजेपर्यंत सर्व मंडळी, शासकीय मंडळी त्या ठिकाणी पोहोचली होती. परंतु ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या ठिकाणी डोंगराच्या शेजारी असणारी एक दरी आहे आणि त्या दरीमध्ये यंत्रणा पोहोचण्यासाठी खूप वेळ गेला. वेळ जात असताना त्या घटनेमध्ये या 6 जणांचं आणि त्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं आज आपल्यातून जाणं झालेलं आहे. याची घोषणा नुकतीच झालेली आहे
त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये गेलेला आहे. एक फार मोठा नेता, पवार साहेबांच्या नंतर त्यांचा वारसा चालवणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातलं दातृत्व नेतृत्व, ह्या पुणे जिल्ह्याकडे जो जातीनं बारकाईनं लक्ष देणारा नेता आज आपल्यातून हरपला. एका अर्थानं पुणे जिल्हा आज पोरका झाला असं म्हटलं तरी चालेल. अशा या दिवंगत नेत्याला एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण ग्रामस्थ पिंपरी पेंढा सर्वजण जमा झाले आणि स्वयंस्फूर्तीने सर्वांनी आज पिंपरी पेंढा या ठिकाणी बंद पळून आज त्यांच्या या शोक सभेसाठी आपण सर्वजण आलात. त्याबद्दल सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि या शोक सभेनंतर माझ्यानंतर एक दोन वक्ते बोलतील, त्यांचे 2 शब्द आपण ऐकावेत अशी विनंती करतो. महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते का जे तोंडावर बोलणार, सरळ सरळ काय असेल ते पोटात ते पोटात असेल ते त्यांच्या ते होटावर येणार आणि कोणाच्याही ध्यानीमध्ये नसताना अतिशय महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहेत, परंतु मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यासाठी सर्वात वाईट दिवस आहे. शेतकऱ्यांचे जाणते नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनंतर अजितदादांनी जे शेतकऱ्यांचं सर्व व्यवस्था पाहत असताना त्यांचं दुर्दैवाने जाणं झालं. यांच्या जाण्यामुळं समस्त पुणे जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधव असतील, व्यापारी असतील, सर्वांना दुःख होणं साहजिकच आहे. त्या दुःखामध्ये आपण आपला पिंपरी पेंढा गाव या ठिकाणी एक दुखवटा पाळून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी माझ्या वैयक्तिक पुणे परिवाराच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हरि ओम. शांती शांती शांती. मान्य अजितदादांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेला आहे. अजितदादांच्या बद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ मंडळी कोणालाही न सांगता सगळेजण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी हजर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मला आठवते 31 ऑक्टोबर 1984 साली ज्या वेळेला इंदिराजींचं निधन झालं त्यावेळेला याच ठिकाणी संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान मोठी शोकसभा आयोजित केली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला यावं लागलं आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, उद्योगपतींचं अतिशय मोठी हानी झालेली आहे. यानंतर महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी झगडणारा नेता, दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं असणारा स्वाभिमान जो जागृत ठेवलाय तो अजितदादांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि अशा या महान नेत्याला आपण सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करूया. ईश्वर चरणी प्रार्थना करतो. अजितदादांच्या आत्म्याला शांतीला हो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. आणि पुणे जिल्ह्याचं नेतृत्व आणि त्याच्या मनामध्ये महाराष्ट्राचा विकास झालाच पाहिजे असा नेता अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळं निश्चितच आपल्या सर्वांना अत्यंत दुःख झालेलं आहे. नियतीच्या पोटामध्ये काय लपलेलं आहे आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा असा पुरंदर नेता त्यामुळं आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं. त्याचप्रमाणे आमची माजी सैनिक संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती.